महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुखशांतीसाठी अनेक उपाय सांगण्यात येतात. त्यातलेच काही उपाय तुमच्यासाठी दररोजच्या कामातील बदल तुम्हाला नक्कीच अनुभव देतील. बघा, घरातील किराणा भरताना नेहमी शुक्रवारी भरावा, कारण शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीचा आवडता दिवस. माता लक्ष्मी प्रसन्न होते. किराणा भरल्याने नेहमी घरामध्ये भरभराटी येते. माता लक्ष्मी स्थिर राहते. खरं तर दररोज नामस्मरण केले पाहिजे. नामस्मरण केल्याने मन शांत होते आणि आपली प्रत्येक कार्य सफल होतात. घरासमोर झाडे असतील तर दररोज त्याला पाणी घालावं, कारण झाडे सुकल्याने घरामध्ये नकारात्मकता येतात. म्हणूनच दररोज त्यांना पाणी घालावे. तसेच देवघरामध्ये दररोज देवपूजा करताना दिवा लावताना दिव्यामध्ये नेहमी 2 वातींची 1 वात लावावी आणि देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे. दररोज नियमित गायत्री मंत्राचा जप करावा. यामुळे आपले मन प्रसन्न, सात्विक आणि सकारात्मक राहते. चला तर मग घरामध्ये सुख, शांती, समृद्धी मिळवून देणाऱ्या अशाच उपाय जाणून घेण्या अगोदर, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि लाईकसुद्धा करा. चला तर मग आपण त्या व्हिडिओला आणि त्या उपायांना बघूया. 1. दररोज हळद आणि केशरचा टिळा लावल्याने मनशांती आणि श्रीमंती येते. 2. रोख रक्कम हातात येऊन पडली की प्रथम ती देवासमोर ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपया खरेदी करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. 3. बुधवारी कोणालाही उसने पैसे देऊ नये. दिल्यास ते बुडतात, तसेच वसुलीला त्याचा त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. कधीही मंगळवारी कर्जाचे पैसे देऊ नये. कर्ज फेडावे. शुक्रवारी कर्ज फेडी स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी कर्ज पैसे घेतले असतील तर लवकर भेटतात. 4. संध्याकाळनंतर दिवे लागल्यानंतर कोणालाही पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होरात पैसे देणे घेणे व्यवहार करणे टाळावे. 5. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास किंवा पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. 6. देवघरामध्ये दिवा व समयेच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे तोंड असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे तोंड असल्यास सुखप्राप्ती होते. 7. दररोज आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावून इबीत भस्म असेल तर त्रिपुंड लावावे, मगच देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. 8. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय उंबरठ्याबाहेर टाकून मग निघावे. गणपती बाप्पाला 1 लाल फूल मंदिरात अर्पण करून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन प्रसन्न केल्यास यश मिळते. 9. आजकाल घरामध्ये मनी प्लांट लावले जातात. त्यामुळे पैसे तर येतात, परंतु जाण्याचे मार्ग अनेक असतात. पैशाची चणचण भासते. 10. श्री स्वामी समर्थ हा मंत्र घरातील प्रत्येक व्यक्तीने 108 वेळा म्हणावा. तसेच घरातील कोणत्याही व्यक्तीने 1000 वेळा जप केल्यास धनलाभ होतो, असे विशेष म्हटले आहे. नेहमी घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या खिशाच्या वरच्या कप्प्यात सुट्टे 4-5 रुपये तरी ठेवावे. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. नेहमी पैशाकडे जातो, हे शाश्वत सत्य आहे. 12. जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर झोपताना रुद्राक्षाची माळ धारण करणे किंवा शरीर संबंध ठेवताना सुद्धा ती वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मृत शरीराजवळही जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती स्वच्छ धुवावी. दुधाने धुवून घ्यावी. श्रद्धापूर्वक तिचा अभिषेक करून पूजा करावा. नंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करून मगच रुद्राक्षाची माळ धारण करावी. 13. दर गुरुवारी आठवणीने तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्याने माता लक्ष्मी कायम निवास करते. तसेच उंबराचे झाड असेल तर उंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा माराव्यात. यामुळे सुद्धा लक्ष्मीची स्वामी माऊलीची कृपा आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देतात. 14. एखाद्या मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा. तिथेच बसून 11 वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे किंवा श्रवण करावे. यामुळे अनावश्यक खर्च पायाबंदी येते. 15. कामानिमित्त घराबाहेर पडताना तुळशीचे 1 पान तोंडात घेऊन घराबाहेर पडावे.
पैसा अभावी अडकलेली कामे मार्गी लागतात. 16. दर पौर्णिमेला काही काळ माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात अश्वत्था वृक्षावर म्हणजे पिंपळाच्या वृक्षावर काही काळासाठी निवास करते. म्हणून ज्यांना शंका होईल त्यांनी पौर्णिमे दिवशी आवर्जून अश्वत्था म्हणजे पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा माराव्यात. यामुळे आर्थिक अडचणी कधीही उद्भवणार नाही. 17. दररोज घरातील फरशी पुसताना त्यामध्ये थोडेसे मीठ टाकावे. दररोज शक्य नसेल तर दर गुरुवारी फरशी पुसताना त्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकावे आणि मग फरशी पुसावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. लक्ष्मी प्राप्तीचे सर्व अडथळे दूर होतात. 18. घरात, दुकानात, कार्यालयात मुरली वाजवणारा श्रीकृष्णांचा फोटो किंवा मूर्ती पूर्वेकडे तोंड करून भिंतीवर लावावा. कर्ज घेण्याची वेळ कधीच येत नाही. 19. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सगळ्यात आधी तुमच्या उजव्या हातात काळा धागा बांधलेला असेल तर तो आधी काढून टाकावा. त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. 100% प्रगती होतेच. 20. ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातात त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ, नारळ, कुंकू लावून विसर्जित करावे. 21. संध्याकाळी झोपताना कधी ओल्या पायाने झोपू नये. कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. आत्री स्मृती. 22. रोज संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घंटा वाजवणे अशुभ मानले जाते, परंतु दिवा लावल्यानंतर पूजा केल्यानंतर देवघरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा. कटकट निघून जाते. 23. घरामध्ये सतत भांडण, तंटे, लोकांमध्ये सतत कटकटी होत असतील तर देवघरामध्ये दिव्याखाली लाल रंगाच्या वस्त्राऐवजी पिवळ्या रंगाचे वस्त्र अंतरावे. त्यामुळे घरातील लोकांच्या स्वभावामध्ये परिवर्तन झालेला बदल दिसतो. 24. खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका, परंतु रोज देवाला तुपाचा दिवा आवर्जून ओवाळा. तर मैत्रिणींनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.